बाकीचे काल एबीपीचे 50 कार्यकर्त्यांनी त्याचे फुटेज चेक करा, आतमध्ये समोर झालेला आहे, त्याला वाजून आंदोलन झालेलं आहे. बोलो दे विद्यापीठवाले सांगितलं साहेबांना. बाकी सगळ्यांना तुम्ही त्याला अधिकार आहे का घ्यायचा अधिकार? जातीवादी भूमिका चालली इकडं. बसले होते निळ्या झेंड्याच्या लोकांना तुम्ही नव्हता त्यावेळेस, त्यांनी लिटरली चापारवरती बसले होते. आमचं म्हणणं काय साहेब, तुम्ही आम्ही म्हणत नाही, तुम्ही प्रेस जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुणे विद्यापीठात आहोत आणि पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आपण बघू शकता अनेक आंदोलक या ठिकाणी पुण्याचे जे व्हाईस चान्सलर आहेत, कुलगुरू, त्यांना त्यांच्या मागण्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासन त्यांना आतमध्ये सोडत नाहीये, अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की काय प्रकार आहे आणि कशासाठी हे आंदोलन आहे. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे मागासवर्गीय त्यांनी मेहनत तरी केली. आमच्या पुढे काही नाही. सगळे आमच्या पैकी या सगळ्या गोष्टीचं तुम्ही आहे. मागासवर्गीय लोक आहेत, पण तुम्हाला तुम्हाला काय वाटतं? आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस आणि विद्यापीठाची जे सुरक्षा आहे या ठिकाणी जे प्रमुख कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जे प्रमुख आहेत त्यांचे या ठिकाणी बघितलं की मोठ्या प्रमाणात महिला आंदोलक आहेत आणि या महिला आंदोलनांचं ऐकत नाहीये. आतमध्ये चला दोन मिनिटं चॅनल वाल्यांना जाऊ द्या. आपण या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या गेट मध्ये आहोत आणि काय काय मागण्या आहेत तुमच्या? विद्यापीठामध्ये भ्रष्ट कारभार चालू आहे, त्यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा विद्यापीठला कुठलीही कारवाई करत नाही. म्हणून आम्ही बसलेलो आहोत आणि विद्यापीठामध्ये कुलगुरू जे आहेत ते बेजबाबदारपणे निघून गेलेले आहेत. कुलगुरू समोर येऊन आम्हाला सामोरे जावं एवढं फक्त आमची मागणी आहे. आमच्या 9 मागण्या आहेत, त्यापैकी अनुदानित पदावरचा ज्याला शासन पगार देतंय त्यामध्ये यांनी भ्रष्ट मार्गाने अप्रूव्हल देऊन शासकीय निधीचा गैरव्यवहार विद्यापीठ करत आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. कधीपासून ही मागणी करत आहात? आणि दिवसापासून आंदोलन चालू आहे, त्याकडे बघत नाहीत म्हणून आता सगळ्या सामाजिक संघटना कुलगुरूंना जाब विचारण्यासाठी आले आहेत.
परंतु कुलगुरूंनी अचानकच बघ नाही एक वेगळी भूमिका घेऊन कुलगुरू गायब झालेले आहेत. ते चुकीचं आहे. कुलगुरूंनी समोर यावेत. तुम्ही म्हणत होता की या ठिकाणी आपलं काम करण्यासाठी इथं जातीवाद केला जातो. कारण काल एबीपीच्या आंदोलकांना आतमध्ये आजचा अनुभव सांगतो मी. एबीपीनं परवा दिवशीच आंदोलन इथं केलंय. टाळमोल घालून इथे ते आंदोलन केलं होतं. हे सगळे सुरक्षा रक्षक त्यांना काहीच करत नाहीत. त्यांना 5 स्टार ट्रीटमेंट देऊन ते चहा पाणी केलं जातं विद्यापीठाच्या पैशातून. आणि आम्ही जेव्हा आंदोलनाला बसतोय आम्हाला सुरक्षेच्या कठडीच्या पुढे बाहेर थांबवलं जाऊन उन्हातान्हात. आम्ही विचारलं की बाबा आंदोलन झालं होतं का नाही, तर हे म्हणतायत की सुरक्षा रक्षक म्हणतात की नाही. मग आम्ही म्हणलं पोलिसांना आम्ही आवाहन केलं होतं की जर समजा आंदोलन झालं नाही तर सीसीटीव्ही चेक करा. 7 दिवसाच्या आतला सीसीटीव्ही कधी चेक राहतो. सीसीटीव्ही मध्ये इथं आंदोलन दिसलं तर ज्या सुरक्षा प्रमुखानं किंवा ज्या सुरक्षा रक्षकानं म्हणलं नाही तर आंदोलन झालं नाही त्यानं आमच्यावरती अन्याय केलेला आहे. आणि एका संघटनेसाठी वेगळा रूल आणि मागासवर्गीय संघटनेसाठी वेगळा रूल. इट्स कम्स इन डिस्क्रिमिनेशन. याला भेदभावपूर्ण वागणूक म्हणतात आणि ह्यानुसार हे अट्रॉसिटीज आहे. सगळीकडे कॅमेरा सगळीकडे. आणि पहिल्यांदा आता ही आंदोलनाच्या मागण्या तर वेगळ्याच. आज पहिली मागणी ही आहे की आम्हाला अडवलं काय गेलं. काही लोकांना तुम्ही इथं आणून बसवताय. त्यातले काही लोकांना वरती जाऊन चहा नाश्ता पाहताय विद्यापीठ फंडातून. आणि आम्हाला जेव्हा विचारलं जातं तेव्हा बाहेर थांबवलं जातं. म्हणतात की तुम्ही आत यायचं नाही. म्हणजे आम्ही अजूनही सुद्धा दरवाजाच्या बाहेरच थांबायचं काय. अजूनही सुद्धा आम्ही गावकुसाच्या बाहेरच थांबायचं काय. हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ही जातीय मानसिकता विद्यापीठाची केव्हा जाणार हे एकदा समजणं सर्वांना गरजेचं आहे. आम्ही 9 मागण्यासाठी जो विचार हनुमंते 9 दिवस बसलेला आहे त्या मागण्याकडे हे बघून काही करत नाहीत. लेखी देतो म्हणतात. जे मान्य होतं ते मान्य न करता भलतंच लेखी येतं. नंतर फोनवर सांगतात की तुमच्या मागण्या तुम्ही मागे घ्या, मी तुम्हाला तोंडी आश्वासन देतो, असं कुलगुरू सांगतात. तर मला कुलगुरूंना एक विचारायचं आहे, आज कुलगुरू कुठं आहेत? विद्यापीठाला विचारण्यासाठी एक सामाजिक संघटना सगळ्या आलेल्या आहेत. कुलगुरूंना जाब विचारण्यासाठी सामाजिक संघटना आलेल्या आहेत. आणि आजचे कुलगुरू आपले कुलगुरू सुरेश गोसावी सर त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी आम्हाला फेस करायचं आहे. त्यांनी आमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. त्यांची ती जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. आणि नैतिक जबाबदारी जो पार पाडत नाही तर आम्हाला फक्त दुर्भाग्यपूर्वक सांगावं लागतं की ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीपासून पळून जात आहेत. आणि जो व्यक्ती स्वतःच्या जबाबदारीपासून पळून जात आहे, जो व्यक्ती त्या खुर्चीचा सन्मान स्वतः करत नाही, त्या व्यक्तीनं स्वतःहून खुर्ची खाली करावं असं आमचं आता मागणी झालेली आहे. खरं आम्ही हे हताशपणे म्हणतोय की जेव्हा एखाद्या बाबतीत तुम्ही वेगवेगळ्या डिस्क्रिमिनेशन करताय, जेव्हा तुम्ही तुमचं विद्यापीठ लिहून देताय की डॉक्युमेंट आमच्याकडे अवेलेबल नाहीत, मग आम्ही तुम्हाला विचारतोय तुम्ही काय बघून अप्रुव्हल दिले का वेगळं काय तुम्ही घेतलं मग अप्रुव्हल दिलं. हा प्रश्न उभारतोय. लेखी पत्र आमच्याकडे कागदपत्र नाहीत, महाविद्यालयाकडे आहेत. जर कुलगुरू स्वतः म्हणत असतील, म्हणजे प्रशासन म्हणत असेल की आमच्याकडे कागदपत्र नाहीत, अप्रुव्हलला लागणारे कागदपत्र आमच्याकडे नाहीत आणि त्या दिवशी अप्रुव्हल दिलं गेलंय, तर मग अप्रुव्हल काय बघून दिलं हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, संस्था म्हणते की इंटरव्ह्यू प्रक्रिया रद्द करा, 9 महिन्यानंतर त्या प्रोसेसला तुम्ही मान्यता देताय. काय घेऊन मान्यता दिली? काय कागदपत्र तर नसणारच. कारण जर संस्थे अध्यक्ष मिटिंगचा अध्यक्ष म्हणत असेल ना मिटिंग संपली, त्या दिवशी मिटिंग संपलेली असते. ते मिटिंग नंतर जेव्हा अध्यक्ष मिटिंग चालू करतो तेव्हा मिटिंग सुरू होते. दुसरी मिटिंग सुरू न होता ते संपलेली मिटिंगला मान्यता दिली कोण? रद्द झालेल्या मिटिंगला मान्यता दिली कोण? आणि त्यासाठी कोण बेनिफिशरी आहे हे सर्व विचार करा. आम्ही भारताचे लोक आहोत, जबाबदार नागरिक आहेत. आमच्या टॅक्स मधून सगळ्याला पैसा दिला जातो. आम्ही टॅक्स पेअर आहात आणि आमच्या टॅक्स मधून जो पैसा जातोय तो आम्हाला अधिकार आहे की आमचा पैसा योग्य ठिकाणी जातोय का नाही विचारायचा. आणि आम्ही ते विचारण्यासाठी आलेलो आहेत आणि ते एका जबाबदार व्यक्तीला विचारायला आलोय, कुलगुरूंना, की कुलगुरू तुम्ही तुमची जबाबदारी सांगा आम्हाला की अप्रुव्हल काय बघून दिले. नगरसाठी तुम्ही इंटरव्ह्यू परफॉर्मन्स काय दिला माहित आहे का? आम्हाला माहित आहे, कारण तिथं तुमचे बगल बच्चे बसवायचे होते, ते तुमच्या नियमात बसत नव्हते. ते 8 मार्च 19चा GR आहे राजपत्रामध्ये, मुद्दा क्रमांक 7 आहे. त्यामध्ये सुस्पष्ट सांगितलं अकॅडमिक परफॉर्मन्स चेक करा. तुम्ही लेखी देता यामध्ये फक्त गुणपत्रिका. हे काय चालू आहे? आम्हाला आता कुलगुरू जरी नसतील, कुलगुरूंनी यायला पाहिजे, नाहीतर कुलगुरूंना चार्ज कुणाकडे आहे कुलगुरूचा ते आम्हाला सांगायला पत्र दाखवायचं. इथे कुणाकडे चार्ज आहे आम्ही त्यांना विचारू.
ते पत्र हवंय आम्हाला, फक्त कोण म्हणून चालत नाही आम्हाला. त्या कुलगुरूंनी तिथून मेल पाठवायचं आहे की यांना आजचा चार्ज यांना दिलाय म्हणून. सकाळी कार्यालयीन वेळेच्या आधी. अहो तुम्ही थांबाव, आता जाऊ द्या. मला काय माहित आहे का, आम्हाला त्या पदाशी भांडण नाही. मला खुर्ची नको आहे, तुम्ही खुर्ची घ्या सर. तुम्ही पदावर मोठे, तुम्ही घ्या. आम्ही बसलेलो आहेत. आम्हाला काय माहित आहे का, विषांतर नको सर. आम्हाला एकच म्हणायचं आहे की कुलगुरूंना जर आता 2 तासामध्ये येणं होत नसेल तर कुलगुरूंनी आहे त्या ठिकाणून मेल टाकायचा आहे की मला आजचा चार्ज मी ह्यांच्याकडे दिलेला आहे, असं लेखी पत्र प्रिंटेड कॉपी आमच्याकडे पाहिजे विद्यापीठाच्या सही शिक्क्यानिशी. आम्ही त्या व्यक्तीशी बोलू, कारण आम्ही कुलगुरूंशी भेटायला आलोय, कुलगुरू या पदाशी भेटायला आलोय. आजचा चार्ज कुलगुरू म्हणून त्यांनी कुणाकडे चार्ज हँडओव्हर करावा, आम्ही त्याशी बोलू. जर नसेल चार्ज करायचं तर कुलगुरू आम्हाला जाणीवपूर्वक टाळत आहेत असं सिद्ध होईल. कुलगुरूंना वाटलं की 2 तासात यायचंय तर आम्ही वाट बघतोय. 2 तासामध्ये कुलगुरू येणार नसतील तर कुलगुरूंनी आहे त्या ठिकाणावर, मला माहित आहे फोनवरती असतील ते कुठेतरी अवेलेबल, त्यांनी तिथून आम्हाला मेल टाकायचा इथे. त्या मेलवरती सांगायचं की आजचा चार्ज आम्ही ह्यांच्याकडे दिलेला आहे. ते कोणीच्या व्यक्ती असू द्या, तो कुलगुरू म्हणून आम्ही त्यांना आज मान्य करू आणि त्या कुलगुरू म्हणून आम्ही त्या कुलगुरू पदाकडे आम्ही मागणी करू. परंतु कुलगुरूच्या ऐवजी कुलगुरू आले आम्हाला चालणार नाही. त्यांच्याकडे त्यांनी चार्ज हँडओव्हर करायला पाहिजे. ते चार्ज हँडओव्हर करायचं पत्र आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना ताई? बरोबर. त्यांनी चार्ज हँडओव्हर केलेला आहे आज, कारण ते आज नाहीत तर त्यांनी चार्ज द्यायला पाहिजे. विद्यापीठ असं सोडून जाता येत नाही कुणाला. विद्यापीठ रिकामं सोडून जाता येत नाही, कारण ते तिथं गेलेले आहेत, कारण तिथं रिकामं होतं ते गेलेत. मग इथं रिकामं सोडून त्याला तिथं जाता येत नाही, त्यांना इथं चार्ज देऊन जावं लागेल. आणि चार्ज द्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला मेल दाखवायला गेले की त्यांनी चार्ज दिलाय. विद्यापीठाला माहिती होतं का तुम्ही आंदोलन करताय आणि तुम्हाला भेटायचं? पत्रव्यवहार चालू आहे आमचं. 11 तारखेचं आंदोलन आम्ही डिक्लेअर केलेलं होतं. कुलगुरू सकाळी 6 पर्यंत इथं होते, माझी माहिती आहे. 6 पहाटे 6 पर्यंत मला अपडेट आहे कुलगुरू इथं होते. 6, 7, 8 वाजेपर्यंत असतील, पण त्यानंतर कुलगुरूंनी जाणीवपूर्वक इथंच असतील बहुतेक, पण ते येत नसतील समोर. आम्हाला माहित नाही ते कुठं आहेत, माहित नाही. पदाला आम्ही रिस्पेक्ट करतो, परंतु गोसावी सरांनी त्या पदाचं गांभीर्य ओळखावं. एक तर स्वतः यावं किंवा त्यांनी प्राधिकृत करावं कुलगुरू म्हणून कोणाला आजच्या दिवसापुरतं. माझा पदभार आर्मी नसल्यामुळे यांच्याकडे देण्यात येत आहे असं पत्र हे प्रशासकीय पत्र आहे. ह्यामध्ये वेगळं मी काय मागणी करत नाही. ते प्रशासकीय पत्र आम्हाला दाखवावं. ते कॉपी असेल तर आम्ही मान्य करू किंवा हे आजचे कुलगुरू हे आहेत, आम्ही त्यांच्याशी वार्तालाप करू. धन्यवाद. या ठिकाणी आपण अनेकदा बघितलं की एबीव्हीपीचे जे कार्यकर्ते आहेत या पुणे विद्यापीठामध्ये धुडगूस घातला जातो, तोडफोड केली जाते, असंविधानिक काम या ठिकाणी केलं जातं. परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची आजतागायत कधीही कारवाई करताना दिसत नाही. परंतु मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा SC ST OBCचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आज बघा, सकाळपासून आज किती वाजता, 11 वाजल्यापासून आमचं आंदोलन सुरू आहे आणि गेले 10वा दिवस झाले सर्व लोक बसलेले आहेत आणि अनेक आंदोलन होत असतात. आज कित्येक वर्षापासून आपण पण पत्रकारांनी पाहिलंय, म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे गेल्या कित्येक वर्षापासून विद्यापीठामध्ये आंदोलन सर करत असेल. तुम्हाला कदाचित तर माहिती नाही, आपणाला सर्वांना माहित आहे, पण असा अनुभव कधीही आलेला नाही. ही पहिली वेळेस आहे आम्हाला की पोलिस अडवतात आणि आमच्या माई बहिणीला इथं टॉयलेट लगविला सुद्धा सोय नाही. म्हणजे ह्या माई बहिणी म्हणजे काय आहेत, म्हणजे इथं ते सुद्धा सुविधा करता येत नाही. आणि दुसऱ्यांना मात्र म्हणजे आमच्या कपड्यांवर, आमच्या याच्यावर, अरे हे म्हणजे जय भीम वाले आहे, त्यांना काही कळत नाही किंवा ह्यांना काही दखल होत नाही, हे तोडफोड करणार आहेत. अरे आज आमचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात संविधान दिलंय आणि त्या संविधानाने आपण जरा चालत नसेल तर त्याचा काही तुमचा अर्थ नाही. आज तुम्ही
गेले कित्येक दिवस तुम्हाला आम्ही पाठपुरावे करून जरा कुलगुरू पळून जात असेल आणि आम्हाला रस्त्यावर जरा थांबवत असेल तर हे कुलगुरूला जबाब द्यावा लागेल की रस्त्यावर ह्या माई बहिणीला, या लेकरावांना, या पाखरावांना का तडफडायला लावलेलं आहे. आज हर्ष गायकवाड हे सदस्य आहेत, हे पण डॉक्टर PhD झालेले आहेत, तर ह्यांनाही तुमच्याप्रमाणे बसण्याचा तेवढाच अधिकार आहे. त्यांनी काय सांगतात की त्यांना तुम्ही कुठलेही खोटे नाटे पत्र तुम्ही देत असाल म्हणजे तुम्ही आमच्या लोकांना डॉक्टर PhD कलेक्टर काही असेल तर तुम्ही जातीवाद करणार. त्या लोकांना मात्र तुम्हाला विद्यापीठ म्हणजे तुम्हाला इथं तुम्ही म्हणजे त्यांना पाणी, त्यांची सोय, त्यांची सर्वांची चहा आणि आमच्या माई बहिणी, माझे बंधू बाहेर बसलेले असताना तुम्ही येऊ देत नाही. तुम्ही पोलिसाला सांगून त्यांना अडवा. सर, घाबरलं जाणार नाही, आमचं आंदोलन तिथं राहील. हे पैसा जनतेच्या पैशानी तुमच्या पगारी दिलं जाते. तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही, तुम्ही कुठले उपकार करत नाही, पण कायदा हातात घेऊन चालणार नाही. कायद्याने करा आणि जरा चुकीचा असेल तर आम्ही कधीही आमची चूक आम्ही कबूल कराल. आणि आमच्या बाबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सावित्रीबाई फुले इथं म्हणजे नाव असताना त्यांच्या लेकी दारात आहेत, त्यांना टॉयलेटला सोय नाही, तर हे चुकीचं आहे. रक्तात काही बदल नाही, पण हे जातीवाद किती दिवस चालणार आहे? हे जातीवाद किती दिवस तुम्ही करणारे आहात? का म्हणून तुम्ही जातीवाद करत आहात? हर्ष गायकवाड हे कोण आहेत? सदस्य आहेत. त्यांना काहीच कळत नाही, त्यांना काही समजत नाही. तेव्हा ते सदस्य पद म्हणून त्यांना निवडून दिलेलं आहे. तर असं आम्हाला म्हणजे बोलणं पण योग्य नाही, पण नाविलाजाने आमचं तोंड खवळावं लागतं आणि रस्ता आम्हाला अडवला तर आम्हाला तोडून आतमध्ये यावं लागतं. सत्तेसाठी यावं लागतं. आमचं काही नाही, आम्ही जनतेसाठी आम्ही उतरणारे लोक आहे. आम्ही तळागाळात जाऊन आम्ही लढणारे लोक आहे आणि सत्याला लढणारे आहे. सर, म्हणजे तुम्ही माणूस आहात, माणूस आहे, माणसाला माणसासारखं बघा. माणूस आहे, माणसासारखं बघा, माणसासारखं तुम्ही जपा. त्यांना सांगितलं पुढच्या जर समजा नसेल तर त्या संबंधित खालचा त्याला पदभार देण्यासाठी पत्र द्यावं लागतं. तर ते पत्र कुलगुरूंनी पाठवायचं आहे मेलवरून की मी आज अवेलेबल नाही पुण्यामध्ये आणि मी येऊ शकत नाही इथे. तर त्यामुळे आजचा कुलगुरू म्हणून चार्ज तुम्हाला देण्यात येत आहे. या ठिकाणी आज पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिवस आहे, तरी सुद्धा कुलगुरू या ठिकाणी नाही. म्हणजे कुलगुरू काल वर्धापन दिवस होता, कुलगुरू रात्रीपर्यंत इथंच होते कार्यक्रमामध्ये. रात्रीपर्यंत नाही, सकाळपर्यंत इथंच होते. त्यांनी सकाळपर्यंतच्या गोष्टी केलेल्या आम्हाला सगळ्या अपडेट आहेत. सकाळी जवळपास 7-8 वाजेपर्यंत इथं असावेत ते. मग त्यानंतर मला वाटतं पोलीस प्रशासनाकडून त्यांना कळवण्यात आलं होतं की आंदोलन आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाकडून कळवण्यात आलं होतं आंदोलन आहे. आणि 11 दिवसापूर्वी कळवलं असल्यामुळे त्यांनाही माहित होतं की आंदोलन आहे. एवढं माहित असताना जाणे, इथून निघून जाणे हे संवेदनहीनतेचं लक्षण आहे. संवेदनशील माणूस नाही हे दर्शवतं इथं व्यक्ती. जो व्यक्ती खुर्चीवर बसलेला आहे तो संवेदनशील नाही. त्यांना ह्या विद्यापीठाच्या प्रश्नाची देणं घेणं नाही, हे सिद्ध होतंय. आणि हे वारंवार सिद्ध करत आहेत ते स्वतःवरून. आणि आमचं एवढंच फक्त म्हणणं आहे, कुलगुरूंनी जबाबदारी ही करायला पाहिजे, स्वतः घ्यायला पाहिजे. या बाबतीत जी काय असेल जबाबदारी आम्ही अजून मान्य सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. आमचं चुकीचं मागणी असेल कुलगुरूंनी सप्रमाण सिद्ध करावी. आम्ही त्या इथे दिलगिरी व्यक्त करून जाहीर माफी मागून निघून जाऊ. पण जर आमचं बरोबर असेल तर कुलगुरूंना ते मान्य करावेच लागेल, कारण ते केअरटेकर आहेत. शासकीय नियमानुसार ज्या गोष्टी आहेत ते त्यांना मान्य करणं क्रमप्राप्त आहे.
या पालकुट्या विषयीचं करायचं पालकुट्या विषयीचं करायचं आज जो व्यक्ती बसेल त्याशी आम्ही डील करू, म्हणजे त्यांशी आम्ही संभाषण करू. मग आम्ही काय म्हणतोय की जर चांगलं आहे एक नंबर रिपोर्ट राहत असेल तर ते सांगायला पाहिजे आता आपण हे बेजबाबदार पद्धत जे काय असेल आम्हाला ते आम्हाला एवढे बसलेलेच नाही 5 मिनिट शासनाचे काम आम्ही काही वाजले सकाळपासून लोक आहेत त्यांना पण कुलगुरूंनी असं करणं बरोबर नाही ना. सर कुलगुरूंना जर चुका केली असतील तर त्याला निस्तरण्यासाठी तुम्ही का भूमिका घेता हे आमचा मुद्दा आहे. आमचा मुद्दा आहे की कुलगुरू चुकले असतील तर त्यांनी तात्काळ यावे, बस बाकी काय नाही. आपण काय मोठी भूमिका घेणार नाही. आपण काय म्हणतोय आम्ही कुलगुरूंना भेटायला आलोय. कुलगुरूंनी त्यांच्याकडे कुलगुरू चाललेला असता त्याला आम्ही 4 दिवस झाले या आंदोलनाला बसलो त्याच्याबद्दल आम्हाला माहित आहे कुलगुरूचे राईट वेगळे आहेत, कुलगुरूचे राईट वेगळे आहेत. त्यामुळे कुलगुरूचे राईट ज्या व्यक्तीकडे आहेत त्याला भेटवा. इतकी वेळ नाही काही म्हणजे त्यांना सांगा अर्जंटली पाठवा मेल. इतकी वेळ काही म्हणजे आपल्याला काही सांगितलं गेलेले नाहीत का कुलगुरू? मीटिंगला कुठे बाहेर गेले ते नाही पण आता एवढं मी आहे 10 वाजेपर्यंत आहे. नाही सर, मला एक विचारायचं आहे. नाही बरोबर आहे, पण मी काय म्हणते, आज सकाळपासून त्यांना पण माहिती होतं कुलगुरूंना की आमचं आंदोलन होणार आहे. RPIचं पत्र हे संघटनेचं पत्र देऊन आज गेले 9-10 दिवस जरा झालेले असताना आणि कुलगुरू कुठलीच कल्पना न देता असं जाणं योग्य वाटतं कसं? आणि आतापर्यंत आंदोलन चाललंय, त्या आंदोलनाचा थोडस तरी गंभीरपणाने विचार केला जात नाही. म्हणजे ह्यात काय काय आम्ही म्हणजे त्यातून काय बोध घेऊ? सांगा, काय बोध घ्यावं आम्ही? म्हणजे आम्ही काय असं रस्त्यावरचे आंदोलन करणारे, मोर्चा करणारे, आम्हाला बिनडोक आणि आम्हाला काही कळत नाही असं काय आहे का सर? मग कुलगुरूंनी एवढं कसं काय म्हणजे असं हे करून बेदखल कुठल्याच गोष्टीचा विचार न करता असं गेलेले आहेत, हे योग्य आपणालाच वाटतं का? ते पहा तुम्ही. सर, या आंदोलनाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? पहिले त्यांचा जो विषय तो मार्ग अभी अभी यहाँ था, अभी अभी यहाँ था, अभी अभी यहाँ था, कोई गुरु खुर्ची खाली करो, खाली करो, खाली करो, कोई गुरु खुर्ची